हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 बीएससी नर्सिंग ॲडमिशन इन महाराष्ट्र। तर याच्याबद्दलची जी इम्पॉर्टंट आणि ऑफिशियल नोटीस आहे तर ती सीईटी सेलवर आज आलेली आहे आणि त्याच नोटीसवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहेत। तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचे। ऑलरेडी आपल्याकडे कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 ची कंप्लीट प्रोसेस झालेली आहे आणि जवळपास 75 ते 80% विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स बस या दोन राऊंडमध्ये झालेले आहेत। बट अजून काही रिमेनिंग स्टुडंट आहेत ज्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज भेटलेलं नाही। तर कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 दोनच राऊंड तुमच्याकडे आता बाकी आहेत, त्यानंतर डायरेक्टली इन्स्टिट्यूशनल राऊंड येणार आहे। ओके, तर आजचं हे जे शेड्यूल आहे तर या शेड्यूलमध्ये आपण कॅप राउंड 3 त्यानंतर कॅप राउंड 4 आणि आपला जो इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड आहे तर या तिन्ही पण राऊंडबद्दल पूर्ण डीप इन्फॉर्मेशन बघणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। ओके, आता आपण जर मागच्या वर्षीकडे जर थोडं बघितलं तर मागच्या वर्षी मित्रांनो कॅप राउंड 2 असायचे, त्यानंतर मॉपअप राऊंड 2 असायचे। बट आता यावर्षी सीईटी सेलने काही चेंजेस केले आणि आता मॉपअप राऊंडचं नाव त्यांनी चेंज केलं आणि त्याला पण त्यांनी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड हेच नाव दिलेलं आहे। ओके, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4। मॉपअप राऊंड आता यावर्षी राहिलेला नाही आणि त्यानंतर डायरेक्टली येतो तो आपला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड। ओके, आजचा जो व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 बद्दलची इन डिटेल इन्फॉर्मेशन बघू, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल राऊंडचं जस्ट आपण एक शेड्यूल बघू आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड काय असतो, त्याची इलिजिबिलिटी काय आहे, कोणते डॉक्युमेंट्स इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी लागतात, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेवलमध्ये सिलेक्शन कसं होतं याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ बनवण्याची गरज पण आहे, कारण की एका व्हिडिओमध्ये एवढे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून होणार नाही। तर आता फक्त आपण जस्ट एक शेड्यूल बघू, कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 बद्दलचं जाणून घेऊ आणि त्यानंतर बाकीचं जे आहे इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड तर त्याच्याबद्दल आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू। ओके, तर तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई आणि ते डेट बघा मित्रांनो 5/9/2025 या दिवशी ही नोटीस आलेली आहे। नोटीस नंबर किती आहे? नोटीस नंबर आहे मित्रांनो 13 आणि फॉर बीएससी नर्सिंग। ओके, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4। कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 चे टेंटेटिव्ह दिलेलं शेड्यूल आहे। त्याच्यापैकी जे कॅप राउंड 3 चं शेड्यूल आहे ते कन्फर्म याच डेटनुसार होईल। मे बी कॅप राउंड 4 साठी हे शेड्यूल 1-2 दिवस पुढे मागे होऊ शकतं, कारण की ते त्यांनी वर्ड यूज केलाय टेंटेटिव्ह। ओके, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड बद्दलचं पण शेड्यूल याच्यामध्ये दिलेलं आहे आणि कट ऑफ डेट पण याच्यामध्ये आहे, जी की 30 सप्टेंबर आहे आणि 1 ऑक्टोबर पासून सर्व कॉलेजेस हे रेग्युलरपणे चालू होतील फॉर ॲडमिशन टू बीएससी नर्सिंग कोर्स ॲन्युअल इयर 2025-26। ओके, रेफरन्स आहे 3 नोटीस आहे या मागच्या कॅप राउंड 1 ची, कॅप राउंड 2 ची आणि रजिस्ट्रेशनची। त्यानंतर इंडियन नर्सिंग काउन्सिल न्यू दिल्ली वाईड अबोव रेफर नोटिफिकेशन डेटेड 13/1/2025 हॅज डिसाइडेड द लास्ट डेट ऑफ बीएससी नर्सिंग ॲडमिशन कोर्स वॉज 30/9/2025। ओके, आता आयएनसी कडून एक नोटीस आलेली होती जानेवारी महिन्यामध्ये। ओके, 13/1/2025 ऑलरेडी आपण ही जी नोटीस आहे 13/1/2025 ची याच्यावर एक ओल्ड व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये जाऊन एकदा बघू शकता। तर त्या इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या नोटीस प्रमाणे त्यांनी प्रत्येक वर्षीची एक कट ऑफ डेट दिलेली असते आणि ह्या वर्षीची जी कट ऑफ डेट आहे तर ती 30/9/2025 आयएनसीने दिलेली होती। म्हणजे 30/9/2025 पर्यंत सर्व बीएससी नर्सिंगच्या कॉलेजेस जे पण इंडियामध्ये आहेत तर त्यांचे ॲडमिशन हे कन्फर्म होणे गरजेचं आहे। त्यामुळे आताच्या ज्या आपल्या ज्या येणाऱ्या ज्या लिस्ट आहेत किंवा येणाऱ्या जे कॅप राउंडचे शेड्यूल आहेत तर ते 30च्या आतमध्येच असणे गरजेचं आहे। ओके, ॲज पर अबोव रेफर नोटीस 2 कॅप राउंड्स आर कंप्लीटेड। ओके, 2 कॅप राउंड आपले ऑलरेडी झालेत, कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 ऑगस्ट मंथमध्ये। इन द व्ह्यू ऑफ द लास्ट डेट ऑफ ॲडमिशन धिस ऑफिस हॅज डिसाइडेड टू कंडक्ट द सबसिक्वेंट राउंड्स। ओके, आणि बाकीच्या ज्या रिमेनिंग सीट्स आहेत तर त्या फिल करण्यासाठी आता सबसिक्वेंट जे खालचे जे राउंड्स आहेत कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 हे आता घेण्यात येणार आहेत टू फिल द वॅकंट सीट्स किंवा वॅकन्सी। आफ्टर कंप्लीशन ऑफ कॅप राउंड सीट्स रिमेनिंग वॅकंट सीट्स विल बी फिल बाय द इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड। ओके, कॅप राउंड नंतर जे पण कॉलेजमध्ये सीट्स फिल राहतील किंवा ब्लँक राहतील ते ब्लँक सीट्स किंवा वॅकंट सीट्स फिल करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड घेतला जाईल। द शेड्यूल फॉर कॅप राउंड्स अँड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड गिवन बिलो। आणि आता खाली दिलेले आपण ते शेड्यूल बघू। ओके, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप राउंड 3। ओके, आता कॅप राउंड 3चा आपण शेड्यूल बघू। त्यामध्ये सर्वात पहिले मित्रांनो सीट मॅट्रिक्स कधी येणार। ओके, डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 3। आता सीट मॅट्रिक्स काय असतं ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 6/9/2025। ओके, म्हणजे शनिवारी ही लिस्ट येणार आहे। त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स अँड चॉईस फिलिंग। चॉईस फिलिंग कधीपासून चालू होणार आहे तर 7/9। ओके, रविवारपासून चॉईस फिलिंग चालू होईल 9 तारखेपर्यंत। ओके, 7 तारखेचा दिवस आहे, 8 तारखेचा दिवस आहे आणि 9 तारखेचा दिवस आहे, अप टू
11:59 PM. ओके. रात्री तुम्ही 11:59 पर्यंत 9 तारखेच्या रात्री 11:30 पर्यंत तुम्ही कन्सिडर करा. त्यानंतर कोणी फॉर्म भरू नका. लॉक होतो, नाही होतो. रिस्क घेऊ नका. ओके. 9 तारखेला रात्रीपर्यंत सर्वांनी फॉर्म फिल करायचे आहेत. ओके. रात्री 11:59 पर्यंत तुमच्याकडे टाईम आहे. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 3ची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती 11 तारखेला येणार आहे. ओके. 9 तारखेला तुमचे चॉईस फिलिंग जे आहे तर ते क्लोज होतील. 10 तारखेला सर्व लिस्ट रेडी होईल आणि 11 तारखेला ती लिस्ट पब्लिश केली जाईल. त्यानंतर फिजिकली जॉइनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विजिट फीस बाय डीडी अँड चेक. ओके. 12 तारखेपासून परत ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल. 12, 13, 14 आणि 15 4च दिवस आहेत. 15 तारखेच्या संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्ही अलॉट झालेल्या कॉलेजला व्हिजिट करू शकता. व्हिजिट करणं हे इम्पॉर्टंट आहे, गरजेचंच आहे. ज्या कॉलेजला तुम्हाला अलॉट होईल ते. अदरवाईज तुम्ही बेटरमेंट करा किंवा ॲडमिशन कन्फर्म करा. कॉलेजला जाणं गरजेचं आहे. हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगत आलेलो आहे. तर किती तारीख आहे मित्रांनो? 12 सप्टेंबरपासून तर 15 सप्टेंबरपर्यंत हे 4 दिवस तुमच्याकडे आहेत. 12, 13, 14, 15. ओके. मागचे जर राऊंड जर बघितले तर 5 ते 6 दिवस किंवा 7 दिवसाचा कालावधी CET सेलने दिलेला होता. बट आता कमी दिवस CET सेल देते तुम्हाला फिजिकली जॉईन होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप राउंड 4. ओके. याचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा. कॅप राउंड 3चा हे जे डेट्स आहेत तर या डेट्स इम्पॉर्टंट आहेत. ओके. तुम्ही तुमच्या वॉलवर याला चिटकून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला येता जाता नजरे खालून जातील आणि ह्या डेट मिस होणार नाहीत. त्यानंतर कॅप राउंड 4 बघू आपण. डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 4. 16/9/2025 ला तुम्हाला कॅप राउंड 4 साठीची सीट मॅट्रिक्स येईल. नवीन कॉलेजेस ॲड होऊ शकतात. त्यानंतर चॉईस फिलिंग कधी आहे? कॅप राउंड 4ची जी चॉईस फिलिंग आहे तर ती 16/9 ते 18/9 पर्यंत म्हणजे 16, 17, 18 3 दिवस तुमच्याकडे कॅप राउंड 4ची चॉईस फिलिंग असणार आहे. त्यानंतर कॅप राउंड 4ची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती 20 तारखेला येईल. ओके. 20 तारखेला कॅप राउंड 4ची सिलेक्शन लिस्ट येणार. त्यानंतर कॅप राउंड 4चे जे ॲडमिशन प्रोसेसिंग आहे किंवा तुम्हाला जे फिजिकली जॉईनिंग करायचं आहे कॉलेजला तर त्याची जी डेट्स आहे मित्रांनो तर ते किती आहे? 21/9 ते 23/9 पर्यंत या डेट्स आहेत. ओके. 21, 22, 23 फक्त 3च दिवस कॅप राउंड 4 साठी दिलेले आहेत. ओके. आय होप तुम्हाला सर्वांना आता कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4चं जे शेड्यूल आहे तर ते समजलेलं असेल. ओके. कॅप राउंड 3चं जे आहे 6/9/25 पासून कॅप राउंड 3 आपला चालू होतोय आणि कॅप राउंड 4 जो आहे तर तो 16/9/25 पासून आपला चालू होतोय. आणि त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट जो राऊंड आहे जेवढे पण सीट्स फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजला 100 सीट्स आहेत आणि त्याच्यापैकी जर 85 सीट जर आपले कॅप राउंडमधून जर फिल जर झाले तर रिमेनिंग सीट जे आहेत 15 सीट्स तर ते 15 सीट्स बाकीचे जे आहेत तर ते इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडमधून फिल होतील. आणि आता इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडचं जे शेड्यूल आहे तर ते 23 तारखेपासून आपला इन्स्टिट्यूशनल लेवलचे राऊंड आहेत तर ते स्टार्ट होणार. 23 तारखेपासून तुम्ही इकडे खाली स्क्रोल करत या तर 30 तारखेला कट ऑफ डेट आहे म्हणजे लास्ट जी डेट आहे BSc नर्सिंग ॲडमिशन्स 2026 आताचं जे 2025-26 हे जे ॲन्युअल इयर आहे तर 2025चे 30 सप्टेंबर 2025 ला लास्ट डेट असणार आहे ॲडमिशनची. ओके. तशी जे सर्व कॉलेजचे कट ऑफ आहे तर तो कट ऑफ पण 30/9/2025 ला निघणार आणि 30/9/2025 नंतर सर्व कॉलेजेसचे ॲडमिशन हे क्लोज झालेले असतील. त्यानंतर कुणालाच ॲडमिशन BSc नर्सिंगमध्ये भेटणार नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे हा जो मंथ आहे हा खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आणि क्रुशियल मंथ आहे. ओके. सप्टेंबरमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स होतील ते ॲडमिशन्स फक्त कन्फर्म केले जातील. ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी कुठल्याच प्रकारचे चान्स नाही आहे कारण की INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिलने सांगितलं आहे की 30 सप्टेंबर हा आपला लास्ट कट ऑफ डेट असला पाहिजे. त्यानंतर आता हे जे शेड्यूल आहे हे शेड्यूल आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये डीपमध्ये तुम्हाला पूर्ण मी मराठी भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे कारण की याच्यामध्ये भरपूर सगळे इव्हेंट असतात जे आपल्या कॅप राउंड सारखेच असतात. बट भरपूर कॉलेज याच्यामध्ये आता काही कॉलेजेस हे फॉलो पण करत नाही. डायरेक्टली ॲडमिशन हे इन्स्टिट्यूशनल राऊंडचे घेतले जातात. तर टेंटेटिव्ह शेड्यूल ज्या इन्स्टिट्यूशनल राऊंडचं हे आपण परत एकदा एक्सप्लेन करू चांगल्या भाषेमध्ये. याच्यामध्ये हे ज्या थेरॉटिकल ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि प्लस ॲक्च्युअल कॉलेजमध्ये काय प्रॅक्टिकल गोष्टी होतात या सर्व तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेल आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ फक्त इम्पॉर्टंट आहे कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 साठी. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडची जी इलिजिबिलिटी आहे ती पण आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ समजला असेल आणि कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 साठीचं जे शेड्यूल आहे हे समजलं असेल. स्टील त्याच्यामध्ये काही जर डाऊट जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ज्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप अजूनपर्यंत जॉईन केलेला नसेल तर त्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लवकरच आपले BSc नर्सिंगचे फर्स्ट सेमिस्टरचे क्लासेस पण आपण ऑनलाईन चालू करणार आहोत आणि त्याच्याबद्दलच्या सर्व नोटीस आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधूनच मिळतील. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याबद्दल
त्यामुळे तुम्ही त्या लिंकवरून जाऊन आजच आपला WhatsApp ग्रुप जॉइन करून ठेवा. लिमिटेड सीट्स असतात WhatsApp ग्रुपमध्ये आणि मोस्ट ऑफ सीट्स या ऑलरेडी फिल झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. व्हिडिओ आवडला आणि समजला जर असेल तर आपल्या व्हिडिओला आताच लगेच एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या BSc नर्सिंगच्या ॲडमिशन्स आणि लेक्चर्सविषयी आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. थँक यू फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.